मी बीड येथील प्रियदर्शिनी बाल उद्यानात उभा आहे। याच उद्यानात आपण बघू शकता की राजमाता जिजाऊंचा सुंदर असा पुतळा सन्मानाने उभा आहे। उद्यानाच्या मधोमध मराठवाडा मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे भव्य दिव्य स्मारक डौलाने उभे आहे। शेकडो आभार वृद्ध महिला नागरिक या उद्यानात विरंगुळा म्हणून या ठिकाणी येतात। फार काही सुविधा नसताना, कमी जागा असताना या उद्यानात गर्दी करतात। या ठिकाणी आणखी सुविधा उभारण्यात याव्यात आणि त्या उभारण्यात येतील असा शब्द येथील नागरिकांना देत तशा सूचना जिल्हाधिकारी बीड यांना लोकनेते, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अवघ्या 10 महिन्यापूर्वी दिल्या होत्या। मात्र दादांच्याच शब्दाला खोडा घालण्याचे काम बीडमध्ये दादांच्याच राष्ट्रवादीकडून होत असल्याचे दिसून येत आहे। या बाल उद्यानात आता खेळण्याची साधनं लागण्याऐवजी नगर परिषदेच्या कचऱ्याच्या गाड्या, घंटा गाड्या लावण्यासाठी वाहनतळ उभा करण्यात येणार आहे। नगर परिषद आणि नगर परिषद मधील राज्यकर्ते नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या श्रद्धेला पायदळी तुडून केवळ लाखो रुपयांचा मलिदा लाटण्यासाठी कुटील डाव खेळत असल्याची संतप्त भावना नागरिकात निर्माण झालेली दिसत आहे। याबाबत नेमके कोणते कारस्थान सत्ताधारी करत आहेत हे जाणून घेऊया ज्येष्ठ नगरसेवक माजी सभापती सुभाष सपकाळ यांच्याकडून। सपकाळ साहेब, या ठिकाणी नगरपालिका नेमकं कसलं कारस्थान करून ही जागा हडपण्याचा आणि आपल्या श्रद्धेला तडा देण्याचं काम करत आहे, याबाबत आपण थोडं सांगा। या ठिकाणी राजीव गांधी चौकामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा भव्य दिव्य असा बीड शहरात पुतळा आहे। त्याच्याच बाजूला मराठवाड्यासाठी हुतात्मा झालेले त्या सर्व हुतात्मांचं स्मारक आहे। बाजूला आदरणीय वसंतराव नाईकांचा पुतळा आहे। एक मोठं गार्डन या ठिकाणी मागच्या काळामध्ये उभा करण्यात आलेला आहे। एक महिलांची जिम्नॅशियम आहे आणि या ठिकाणीच सध्याचे सत्ताधारी बीड नगरपालिकेत जे आहेत त्यांनी ठरवून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एका योजनेमधून 37 लाख रुपये या ठिकाणी टाकलेत। एक बोगस इस्टिमेट या ठिकाणी तयार केला आणि त्याला त्यांनी वाहनतळ म्हणून असं नाव दिलंय, जे की नगरपालिकेचे कचऱ्याच्या घंटा गाड्या आहेत, ट्रॅक्टर आहेत, ते या ठिकाणी लावण्याचं त्यांचं प्रयोजन असं त्यांनी दाखवलंय। मी मुख्याधिकारी, तत्कालीन मुख्याधिकारी फडसे यांना सुद्धा बोललो होतो। त्यांनी मला सांगितलं की हे आम्हाला करायचे आणि आमच्या लोकांचा इंटरेस्ट आहे, तुम्ही काही याच्यामध्ये लक्ष घालू नका, असं फडसे त्यावेळेस मला म्हणाले होते। मी तसं फडसे निवेदन दिल्याचा पुरावा देखील आहे माझ्याकडे। आणि या ठिकाणी बोगस बिले उचलायचं आणि ही जागा काही लोकांना वैयक्तिक हडप करायची आहे नगरपालिकेच्याच काही पदाधिकाऱ्यांना, म्हणून या ठिकाणी वाहनतळाच्या नावाखाली ती जागा मोकळी करून घेऊन ती जागा हडप करण्याचा या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाजूला असा त्यांचा प्रयत्न आहे। नेमकं तुम्ही काय मागणी केली होती? 17 सप्टेंबरला हुतात्मा स्मारक दिनी या ठिकाणी स्वर्गवासी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी आले होते। राष्ट्रमाता जिजाऊंना त्यांनी पुष्पहार अर्पण केला आणि आम्ही सर्व जिजाऊ प्रेमी, शिवप्रेमी, मग आमचे सहकारी अनिल भाऊ घोंबरे, शिवसंग्रामचे मराठवाड्याचे अध्यक्ष असतील, किशोर पिंगळे, गोरख शिंदे, या ठिकाणचे काही नगरसेवक, काही बरेचसे शिवप्रेमी, आमचे हे व्यापारी संघटनेचे माझ्यासोबत आता असलेले झंझण जगदाळे, सर्वांनी या ठिकाणी दादांना एक निवेदन दिले की दादा, ह्या परिसरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा जो पुतळा आहे याला जिजाऊ शिल्प असं एक तयार करून मोठं भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी जिजाऊंचे शिल्प, जिजाऊंचं कार्याचा उल्लेख असं एक मोठं चांगलं या ठिकाणी वातावरण तयार होईल असं सगळ्या शिवप्रेमींच्या वतीने आम्ही या ठिकाणी दादांकडे मागणी केली। तसं आम्हाला या ठिकाणी तयार करून द्या अशी मागणी केली। त्याच वेळेस दादांनी इथं समोर कलेक्टर होते, सध्या इथे कलेक्टर आहेत, त्याच कलेक्टरांना दादांनी इथं समोर माझ्या समोर आमच्या सर्वांच्या समोर बोलून घेतलं आणि सांगितलं की हे निवेदन जे आले हे येत्या DPDC मध्ये माझ्या समोर मांडा, ह्याचं एस्टिमेट तयार करा आणि या ठिकाणी जे काही यांच्या अपेक्षा आहेत ते सर्व कामं या ठिकाणी पूर्ण करायचे आणि त्याला आपल्याला मंजुरी द्यायची, असा आम्हा सर्व शिवप्रेमींना
आदरणीय अजितदादांनी शब्द दिलेला होता. दादांनी आमच्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांना एंडोर्समेंट करून दिली. त्याच्यानंतर मात्र दादांचं दुःखद निधन झालं आणि नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या बाबतीत कुठली दखल तर घेतली नाही, परंतु या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या लावण्यासाठीची जी अंदाजपत्रक झाले त्याला तांत्रिक मंजुरी देण्याचं काम ह्या जिल्हाधिकाऱ्याकडून आणि तत्कालीन सीओ शैलेश फडसे यांच्याकडून झालेलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात चांगला राजमाता जिजाऊंचा पुतळा या ठिकाणी आहे आणि प्रियदर्शिनी गार्डन आहे. या परिसरात जेव्हा आम्ही अजितदादांना निवेदन दिलं होतं त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं होतं की या परिसर जास्तीत जास्त कसा चांगला करता येईल यासाठी प्रयत्न करा. हे करत असताना आज ही नगरपालिका स्वर्गीय लोकनेते अजितदादांच्या विचारामुळे लोकांनी ताब्यात दिली, परंतु या ठिकाणचे प्रशासन आणि हे अजितदादांनी दिलेल्या शब्दालाच काळीमा फासण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या ठिकाणचे शिवप्रेमी आणि निसर्गप्रेमी, कारण की या ठिकाणी या परिसरात पूर्ण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासनं एक चांगल्या पद्धतीचं गार्डन या ठिकाणी आहे. या ठिकाणी संध्याकाळी लहान मुलं, महिला, वयोवृद्ध, सिनियर सिटीजन या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही घंटा गाड्या आणून उभा करत असाल तर मग हे वातावरण दूषित करण्याचं काम या लोकांनी करू नये. आणि असं जर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर या परिसरातीलच नव्हे तर या शहरातील सर्व शिवप्रेमी, राजमाता प्रेमी आणि निसर्गप्रेमी रस्त्यावर उतरून या नगरपालिकेला आंदोलन करून नगरपालिकेला जबाब विचारण्याचं काम आम्ही करू. लोकांनी सांगितल्यानुसार प्रियदर्शनी बाग ही माझ्या लहानपणीपासून मी बघत आलोय. संध्याकाळी इथं ज्येष्ठ नागरिक त्यानंतर लहान मुलं इथं वेळ घालवण्यासाठी, खेळण्यासाठी येतात. भविष्यात जर असे काही चुकीचे निर्णय झाले तर त्याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावं लागणार आहे. इथं त्या